डिवोर्स होने के बाद मेरा क्या क्या लेके जाएंगे मेरे को पता नहीं. कुछ तरीका है भीक मांगने का? मी सांगितले तसं बोला सगळं. हां मुलींना राग केलं पाहिजे तुझ्या व्हिडिओमध्ये बोललो तर. नाही ना बिंदास बोलू आपण. बायको जे काय म्हणेल त्याला हो म्हणायचं. समझ रहे हो? मुलींना चॉईस असते. एक चांगला नसेल तर दुसरा असतो कोण ना कोणतरी चांगला. तू वेगळा राहशील, तुझ्या बायकोने समजा तुला उद्या चॉईस दिली की नाही आपण आई वडील सोडून आपला वेगळा संसार थाटायचा, तर मग काय करणार? तुमच्या असं ओळखीत असलेलं की सगळ्यात कमी टिकलेलं लग्न कोणतं आहे? म्हणजे एकदम कमीत कमी दिवसात त्यांचा डिवोर्स झालाय. एका दिवसात? कसं आज सकाळी लग्न झालं हां. आणि आज संध्याकाळी मुलीचा फोन येतो की आम्हाला नाही एकत्र राहायचं आहे म्हणून. नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आमच्या नव्या कोऱ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह क्रांती. याचं नाव क्रिएटिव्ह क्रांती आहे. काय तुम्हाला माहिती आहे का? क्रिएटिव्ह क्रांती म्हणजे आम्हाला क्रिएटिव्हली या जगात क्रांती घडवायची आहे. जगात खूप सॅडनेस आहे, खूप दुःख आहे, खूप दर्द आहे, खूप पीडा आहे, पण क्रिएटिव्हली हसत खेळत, लोकांना गुदगुल्या करत, प्रश्नात पाडत, विचारात पाडत जर क्रांती घडवली तर का नाही. तर आजचा आपला विषय आहे अरेंज मॅरेज चांगलं का लव्ह मॅरेज. जगात बऱ्याच प्रकारचे, बऱ्याच विचारांचे, बऱ्याच पद्धतीची, बऱ्याच तऱ्हेची माणसं असतात. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाच्या विचारावर वेगवेगळी उत्तरं असतात, वेगवेगळे प्रश्न असतात, त्यांचे वेगवेगळे अनुभव असतात. तर याच लोकांमध्ये जाऊन, याच समाजातल्या लोकांमध्ये जाऊन थेट त्यांचे मुद्दे ऐकूया, त्यांचे प्रश्न ऐकूया, त्यांची उत्तरं ऐकूया आणि त्यांचे विचार तुमच्यासमोर मांडूया. पण विचारूया इथेच काही लोकांना की त्यांचं काय मत आहे, लव्ह मॅरेज चांगलं का अरेंज मॅरेज चांगलं. चला तर चल. मॅडमचं नाव काय? प्रणिता. आणि तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. ओ व्हेरी नाईस. मुंबई पुणे. मुंबई पुणे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मग तुम्हाला काय वाटतं की लव्ह मॅरेज चांगलं का अरेंज मॅरेज आजच्या जमान्यात? असं काही नाहीये, दोन्ही पण चांगलंच आहे. आता जसं निभावणार तसं असतं. तर आमचं अरेंज मॅरेज एकदम छान सक्सेसफुल आहे. 6 वर्ष झालेत, 7 पूर्ण होती. मी सांगितले तसं बोला सगळं. हां तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 18 वर्ष. 18 वर्ष. मग 18 वर्ष एवढ्या सुखी संसाराचं काय रहस्य आहे तुमच्याकडे, जे तुम्ही आमच्या पुढच्या जनरेशनला सांगाल? बायको जे काय म्हणेल त्याला हो म्हणायचं. बरोबर बोलतात का सर? बरोबर, अगदी बरोबर आहे. लव मैरिज में मेरे को एक ही प्रॉब्लम है, डिवोर्स का. ओके. डिवोर्स होने के बाद मेरा क्या क्या लेके जाएंगे मेरे को पता नहीं. गजब बेइज्जती है. तुम्ही काम कुठे करता? मी सध्या रजिस्टर्ड मॅरेज ऑफिसला आहे. रजिस्टर मॅरेज ऑफिस म्हणजे ह्यांच्याकडे कॉन्टेंटच आहे. आपल्या मुद्द्यावरचा माणूस मिळाला आहे बरोबर आपल्याला. आई थिंक लव मैरिज इज़ मोर बेटर क्योंकि हमको ज़्यादा पता चलता है हमारे कपल के बारे में, तो हमारा कंपैटिबिलिटी हमको ज़्यादा पता चल जाता है ऑलरेडी बिफोर द मॅरेज. लव्ह मॅरेजमध्ये आत्ताच्या कंडिशनमध्ये आपण जसं बघतोय की कोर्ट मॅरेज करतात, नंतर काही दिवस एकत्र राहतात, नंतर परत सेपरेट होतात, परत त्यांचं दुसरीकडे अफेअर होता, परत दुसरं लग्न. त्यापेक्षा घरचे जेव्हा लग्न लावून देतात ते एक प्रकारे बघायला गेलं चांगल्या प्रकारे. लव्ह मॅरेजमध्ये कसं आहे, आपल्या पसंतची चॉईस असते. बरोबर. काय टेन्शन नसतं, खाण्यापिण्याचं काय जे पाहिजे ते बनव, काय बाकी काय टेन्शन नसतं. आपली चॉईस असते, आपलं असतं. मॅरेजमध्ये कसं तिला सांभाळा, तिच्या घरचे काय बोलतील, हे काय बोलतील, ते काय बोलतील, तेच आहे, बाकी काय. म्हणजे लव्ह मॅरेजमध्ये कंट्रोल पूर्ण तुझ्याकडे असतो आणि अरेंज मॅरेजमध्ये नसतो. असं काय नाही. अरेंज मॅरेजमध्ये, लव्ह मॅरेजमध्ये तिच्याकडे कधी कंट्रोल असतो, कधी आपल्याकडे असतो, असं असतं. जो कुछ रहेगा वो अपना मम्मी के नाम पे करो, तो उसके बाद तो आप लव मैरिज कर सकते हो ना, प्रॉपर्टी का कोई इशू नहीं रहेगा. एक्चुअली क्या है ना, मेरा भाई भी है. हाँ. तो अगर Yes, yes. मेरा भाई हो तो अगर एक टाइम को मम्मी को कुछ हो गया तो वो सब छीन लेगा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. समझ रहे हो? दोन्ही चांगलं असं काय नाही. लव्ह मॅरेजला कसं आधी पार्टनरला पण आधीपासून ओळखलेलं असतं, सगळं आपल्याला माहीत असतं त्या गोष्टी. अरेंज मॅरेजला सगळ्या गोष्टी माहीत नसतात आपल्याला. मग काही गोष्टी नंतर समजलं तेव्हा प्रॉब्लेम नको. त्याआधी लव्ह मॅरेजला कसं आधीच सगळं माहिती असतं, लग्नाच्या आधीच काय ते क्लिअर असतं सगळं. खूप सारे केसेस येतात जे कोर्ट मॅरेज करतात आणि 6-7 महिन्यांनी परत डिवोर्ससाठी अप्लाय करतात. तुमच्या असं ओळखीत असलेलं की सगळ्यात कमी टिकलेलं लग्न कोणतं आहे, म्हणजे एकदम कमीत कमी दिवसात त्यांचा डिवोर्स झालाय? एका दिवसात? डिवोर्स म्हणण्यापेक्षा कसं आज सकाळी लग्न झालं हां. आणि आज संध्याकाळी मुलीचा फोन येतो की आम्हाला नाही एकत्र राहायचं आहे म्हणून. म्हणजे सकाळी लग्न झालं आणि संध्याकाळी लग्न कॅन्सल झालं. मुलींना राग केलं पाहिजे तुझ्या व्हिडिओमध्ये बोललो तर. नाही ना. बिंदास बोलू. मुलींचं जाम चुकतं ॲक्च्युली. एकासोबत असतं, दुसऱ्यासोबत पण पाहिजे असतं, हे पण असतं. साखरपुड्याला समजतं की साखरपुडा
पण बरं ना साखरपुड्यात न कळलं नाही तर मग पुढे ड्रामात जातात पोरं. साखरपुड्याचा मग खर्च मग कोण करणार मग? तर मुलगा मुलगी हे दोघे पण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पुढे जातात. तर मग हे कितपत म्हणजे बरोबर आहे आजच्या पिढीने आणि दोघांनी किती एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? सपोर्ट केला पाहिजे, काय चुकीची गोष्ट नाही यामध्ये. पण जेवढं मुलगी कष्ट करते तेवढं मुलांनी पण घरामध्ये लक्ष दिलं पाहिजे. एक्झॅक्टली राईट. म्हणजे जेवढं अर्धं काम ती करते अर्धं आपण करून ती पण बाहेरचं काम करते आपण पण करतो, असं केलं पाहिजे. तर तुला असं नाही वाटत की मुलांनीच जास्त भाव दिला आणि मुलींना चढवून ठेवलं कुठेतरी डोक्यावर? मुलांना भाव देणं गरजेचंच आहे. त्याला पुढं सगळं चांगलं पाहिजे असेल तर मुलांना भाव देणं. नाक नाही घासायचा आपण, मुलांची चुकी आहे. हां एक्झॅक्टली. नाक नका घास. नाक नाही, नाक घासेपर्यंत नाक कशाला घासताय? आली समोरून तर आली, नाहीतर नाहीतर तुला तर भेटणार नाही ना. असं तरी ना तू हा मारणार या गोष्टी खूप अवघड वाटतात. आपण बोलायला बोलतो आली तर आली नाही तर ना आली. ज्याच्यावरती बितलेली असते त्याला बरोबर समजतं नंतर. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. एकदम दुःखी आणि कष्टी विषय, बरोबर मुद्द्यावर बोलतोय आपला मित्र. आता सध्या जे डिवोर्सचे रेट जास्त वाढलाय, म्हणजे आधीच्या काळात ना खूप कॉम्प्रोमाइज आणि ॲडजस्टमेंट हे प्रकार होते, पण आत्ता डिवोर्स म्हणजे अगदी बल्बची पण गॅरंटी 1 वर्षाची असते पण लग्नाची नाही आहे असं झालं. तर मग ते काय म्हणजे जे काही कपल्स आहेत किंवा जोडीदार जो आहे, आजकाल कोणता जोडीदार कसा भेटेल हे कोणालाच माहिती नाही आहे. हां, कारण की कोणावरती विश्वास ठेवला पाहिजे, कोणावरती नाही ठेवला पाहिजे. फ्रॉड केसेस खूप होतात, मुलांच्या बाबतीत होतात, मुलींच्या बाबतीत होतात. तर लव्ह मॅरेज याच्यासाठी बेटर वाटतं की तो कसं आपण त्या माणसाला सुरुवातीपासून ओळखत असतो. ठीक आहे. अरेंज मॅरेजमध्ये कसं होतं, अनोळखी व्यक्ती असते. मुलीच्या बाबतीत जरी झालं तरी इव्हन आता केसेस बघतोच आपण की जसं की लग्नानंतर मुलीला छळ वगैरे करतो. त्या मुलाबद्दल कुठल्याच आईवडिलांना किंवा त्या मुलीलाही पूर्ण जानकारी नसते की बाबा तो मुलगा आहे कसा. फक्त काहीतरी फॅमिली बॅकग्राऊंड बघतो आपण, 4 रुपये आहेत, पैसा अडका आहे, ज्याकडे जमीन जुमला आहे म्हणून आपण आपली मुलगी त्याच्या हाती देऊन टाकतो. बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. मुलींना चॉईस असते, एक चांगलं नसेल तर दुसरं असतं कोण ना कोणतरी चांगलं. पण मुलांना असं काय नसतं. मुलींचं कसं बोलायला, मुलींना माहेर असतं, मुलाला माहेर नसतं. लव्ह यू. माणसांच्या काय जर अपेक्षा वाढलेत प्रत्येकाच्या, जरी मुलांच्या जरी झाल्या आणि मुलींच्या जरी झाल्या, आणि अपेक्षाच्या ओझ्याखाली जगायचं म्हटलं तर ते टिकणार नाही आहेच. त्यामुळे कॉम्प्रोमाइज हे दोन्हीकडून झालंच पाहिजे. की समोरच्या पोराकडे शेती पण पाहिजे, घरदार त्याचं चांगलं पाहिजे, इन्कम सोर्स चांगलं पाहिजे. आणि आताच्या पिढीला कसं इन्कम सोर्स आता काय राहिलेलंच नाही आहे, पहिली गोष्ट मेन. आणि ज्या पिढीचं इन्कम सोर्स चालू आहे त्यांची जायची जमीन आहे, आईवडिलांची जमीन आहे, त्यांना पण इन्कम सोर्स काही राहिलेलं नाही आहे. ते सुद्धा शेती, काही घरातली म्हणजे गावातली अशी लोकं आहेत जी शेती करायला, शेती सोडून इकडे आलेली आहेत. कारण की काही जणांना शेती जमत नाही. आणि त्यामुळे कसं झालेलं आहे, गव्हर्मेंट नोकऱ्या नसल्यामुळे बरेच जण बेरोजगार झालेले आहेत. प्रायव्हेट नोकऱ्या आता काय स्थायिक राहिलेल्या नाहीत. कोणी कधीही कोणालाही बाहेर काढू शकतं प्रायव्हेटमध्ये. तू वेगळा राहशील, तुझ्या बायकोने समजा तुला उद्या चॉईस दिली की नाही आपण आई वडील सोडून आपला वेगळा संसार थाटायचा, तर मग काय करणार? याचं उत्तर मी देऊ. हा देऊ शकतो. याचं कसं माहिती आहे का, ह्या गोष्टी लव्ह मॅरेजमध्ये आधीच क्लिअर असतात. अरेंज मॅरेजमध्ये कसे आपल्या आईवडिलांचा स्वभाव माहीत नसतो, कधी आई फटकल असतं, कधी बाबा फटकल असतात. मग ह्यामुळे मुलाला जास्त टेन्शन येतं. आपण आधी तयार असतो पण नंतर मतं बदलतात, तेव्हा तुझं काय ॲक्शन असेल? आई बाबांसोबत राहणार. लहानाचं एवढं मोठं केलं आहे, सगळं दाखवलं आहे काय असतं काय नाही, सगळं दुनिया शिकवली आपल्याला. एका मुलीपाय कशाला सोडायचं? भले मला 10 वर्षाचं प्रेम असू दे, त्यांच्यासाठी नाही मी सोडू शकतो. टिप्स म्हणजे काय नाही, तेच प्रेम पाहिजे बस, बाकी काय नाही. ॲडजस्टमेंट नाही. मुलीने ॲक्च्युली मुलाकडच्या फॅमिलीला छान जपलं पाहिजे, तर नवरा बायकोचा बॉन्ड आणखीन जास्त स्ट्रॉंग होतो. ज्या व्यक्तीला टिकायचं आहे ती कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपल्यासोबत टिकणारच आहे. आणि ज्या व्यक्तीला आपल्यापासून लांब जायचंच आहे त्याला कोणत्याही कारणाची गरज नाही पडणार आहे. त्यामुळे आपण समजूतदारपणे अगदी एकमेकांवर विश्वास ठेवून जर वाटचाल केली तर मला वाटतं पुढेपर्यंत चालू शकतो दीर्घकाळ. क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर मंडळींनो, आपण ऐकलंय सगळ्यांचं मत की लव्ह मॅरेज चांगलं का अरेंज मॅरेज चांगलं आहे. तर याच्यावर आपल्याला मिक्स ओपिनियन मिळालेत. पण असं म्हणतात की जोड्या या स्वर्गातच बनून येतात आणि त्याच्यात प्रेम मिसळायचं का आनंद मिसळायचा हे आपल्या हातात असतं. मग लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, तुमच्यात प्रेम असलं पाहिजे, अंडरस्टँडिंग असली पाहिजे आणि एकमेकांशी जुळवून घेण्याची एक साथ सोबत आणि एक इच्छा असली पाहिजे, तरच तुमचं लग्न दूरपर्यंत टिकतं. त्याच्यात कोणी काही करू शकत नाही. जर टिकवायचंच आहे तर तुम्हीच टिकू शकता आणि तोडायचं आहे तरी तुम्हीच तोडू शकता. सो टिकेल किंवा तुटेल पण शेवटी तुम्ही आनंदी असला पाहिजेत. म्हणूनच म्हणतोय, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं काही गोड.
तर अशा गोड शेवटावर आपण या आपल्या भागाचा शेवट करूया. तर तुमचे काही प्रश्न असतील ते खाली कमेंट करा किंवा मला DM करू शकता. आणि तुम्हाला जर आजचा आमचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि क्रिएटिव्ह क्रांती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत राम राम.